नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे तो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या 6व्या सेमिस्टरचा पॉलिटेक्निक डिप्लोमाचा सब्जेक्ट आहे. ऑटोमेशन अँड PLC. तर यातील पहिलं युनिट जे आपण बघतोय ते बेसिक्स ऑफ ऑटोमेशन. एक बेसिक्स ऑफ ऑटोमेशन हे पहिलं युनिट आपण पाहतोय. तर याचा ओव्हरऑल हा 5 पॉइंट ओव्हरऑल यात आहेत इन्क्लूड. 1.1, 2, 3, 4 and 5. Now let us start from 1.1 automations, features and benefits. जनरली हा टॉपिक दोन मार्काचा आणि 4 मार्काचा हा प्रश्न फायनलला येणार या चॅप्टर मधून. Now first definition. Definition of the automation. Automation used to control system and technology to operate machines with minimum human intervention. हीच डेफिनेशन जर आपल्याला सोप्या भाषेत म्हणायचं गेलं तर ऑटोमेशन अशी सिस्टीम जी ह्युमन इंटरव्हेन्शनच्या म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला बघा, जिथे ह्युमनचा इंटरफरन्स होणार नाही, म्हणजे जिथे ह्युमन नसेल अशी सिस्टीम, त्याला म्हणायचं ऑटोमॅटिक सिस्टीम. आणि ऑटोमेशन म्हणजे तीच जी सिस्टीम काम करते विदाउट ह्युमन इंटरफरन्स, दॅट इज सिस्टीम इज ऑटोमेशन सिस्टीम, ऑटोमॅटिक सिस्टीम. नाव की बेनिफिट्स, ह्याचे फीचर्स बेनिफिट्स बघायला गेलं तर इनक्रीज प्रोडक्टिव्हिटी इनक्रीज होते. नंतर लेबर कॉस्ट रिड्यूस, प्रोडक्टिव्हिटी ऑफकोर्स इनक्रीज होते कारण स्पीडने काम होतात विदाउट ब्रेक्स. आणि लेबर कॉस्ट ऑफकोर्स कमी होणार आहे. परत जी प्रोडक्टची क्वालिटी आहे ती इनक्रीज होतीये. लेस ह्युमन इरर्स जे येतात ते कमी होत आहेत. आणि बेटर मॉनिटरिंग अँड कंट्रोल करू शकतो ह्युमन. त्याच्यात जास्त हाय ॲक्युरसी राहणारे, हाय स्पीड राहणारे मशीनमुळं, रिड्यूस इफर्ट्स कमी आपले राहणार आहेत आणि जी सेफ्टी आहे ती इनक्रीज होणार आहे. हा झाला पहिला पॉइंट. ना where we see 1 minute. Now this is 1.2 hierarchy of automation system. 5 लेअरची एक ही काढायची आहे. ही असणार आहे टॉप, ही वरचे टॉप, आणि ही असणार आहे बॉटम, आणि ही असणार आहे टॉप. नाउ वी सी हिअर that is first is field level, second is control level, third is supervisory, fourth is planning and fifth is management. Now first field level म्हणजे काय सांगणार तुम्ही? जिथे field level म्हणजे actual जिथं वर्क होते, actual जिथं मशीन्स आहेत ते झालं field level. actual जिथं मशीन्स आहेत ते झालं field level. परत कंट्रोल लेवल म्हणजे काय? जिथं PLC किंवा कंट्रोल लेवल मीन्स जिथं कंट्रोलर आहे, जसं की PLC असेल किंवा अजून कोणते कंट्रोलर असतील ती. आणि नंतर सुपरवायझरी लेवलला मॉनिटरिंग स्क्रीन्स असतील, जिथून जे सुपरवायझर आहेत, HR आहेत ते मॉनिटर करू शकतात ती सिस्टीम. वरती प्लॅनिंग लेवल असेल, प्लॅनिंग लेवल MES म्हणजे काय तर मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम. MES दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम. इथं प्लॅनिंग म्हणजे जी प्रोडक्टची प्लॅनिंग आहे, सॉफ्टवेअर यूज केले जातात इंडस्ट्रीमध्ये, जी मॉनिटर आणि हे सगळे कंट्रोल आणि पुढची प्रोडक्टची प्लॅनिंग करण्यासाठी, ती आहे प्लॅनिंग लेवल. आणि लास्ट इज अ मॅनेजमेंट लेवल, or it is also called the enterprise level, and the full form is ERP, that is Enterprise Resource Management. म्हणजे ते एक ऑर्गनायझेशन आहे जी की डिस्कस करणार, मॅनेज करणार जी डेली बिझनेस ऍक्टिव्हिटी असतील, जसं की ह्युमन रिसोर्सेस आहेत, अकाउंटिंग आहे, इन्व्हेंटरी आहे, सेल्स आहेत, परचेस आहेत, ही सगळं ही सिस्टीम पाहते. तर फर्स्ट अजून एकदा आपण रिवाइज करूया. फील्ड लेवलवरती जे ऍक्च्युअल डिव्हाइसेस आहेत ती कामं करतात, कंट्रोल लेवलवरती जे कंट्रोलर आहेत ते कामं करतात, सुपरवायझर लेवल जिथं मॉनिटर केली जाते सिस्टीम ओव्हरऑल, आणि इथं ऍक्च्युअल प्लॅनिंग केली जाते ह्याची मॅन्युफॅक्चरिंगची,
आणि लास्ट इज एंटरप्राइज लेवल ऑर मॅनेजमेंट लेवल वेअर वी प्लॅनिंग अबाउट ओव्हरऑल बिझनेस. आणि जसं तुम्ही इथं पाहू शकता कनेक्शन नुसार पण आपण इथे समजून घेऊ शकतो. ही मेन स्क्रीन त्याला PLCचा आउटपुट स्क्रीनला जाते, याचा आउटपुट PLC कंट्रोल करू शकते. दॅट इज दी hierarchy of the automation system. नाव ऑटोमेशनचे 2 टाइप्स आहेत. एक टाइप आहे तो आहे फिक्स ऑटोमेशन अँड सेकंड इज मॉड्युलर ऑटोमेशन. फिक्स मध्ये काय असणार आहे, एक मास प्रोडक्शन फिक्स असतं, म्हणजे जास्त प्रोडक्शन करायचे तर सिस्टीम आपण एका जागेवर बसवली आणि त्याचं काम ती करते. नंतर हाय प्रोडक्शन रेट पाहिजे, एकच सिस्टीम फिट केली ती पटपट पटपट आपल्याला हाय प्रोडक्शन देते, जास्त प्रोडक्शन देते. आणि त्याची लो फ्लेक्झिबल ऑफकोर्स ते आपण काय त्यात करू शकत नाही, म्हणजे लो जसं की कार मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली लाईन्स असतील जिथं की एकच काम असतं किंवा रिपिटेटिव्ह प्रोसेस असतात, तिथं फिक्स ऑटोमेशन आपण बसवतो. आता मॉड्युलर ऑटोमेशन मध्ये फ्लेक्झिबल अँड इझिली एक्सपांड करू शकतो. मॉड्युलर म्हणजे एखादी त्यातली डिव्हाइस असेल किंवा काही कंपोनंट असेल ते रिमूव्ह करू शकतो, ऍड करू शकतो. सुटेबल आहे मीडियम प्रोडक्शन साठी. आणि जो मेंटेनन्स आहे तो मॉड्युलरचाच इझी असणार आहे फिक्स पेक्षा. नाव नेक्स्ट पॉइंट, ऍप्लिकेशन एरियाज ऑफ ऑटोमेशन. ऑटोमेशनचे ऍप्लिकेशन एरिया बघू दे. एव्हरीवेअर ऑटोमेशन इज यूज एव्हरीवेअर. ऑटोमेशन ही सगळीकडे वापरलं जाते. तरी पहिलं ती ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, दुसरं ती फूड अँड बेवरेज असतील, पॉवर प्लांट मध्ये ऑटोमेशन वापरलं जातं, परत फार्मा इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन वापरलं जातं, ऑइल अँड गॅसेस मध्ये वापरलं जातं, जी टेक्सटाईल इंडस्ट्री, एव्हरीवेअर इन इंडस्ट्री ऑटोमेशन युज्ड nowadays. Now next is this is last point of the syllabus, automation tools. That is this is first tool, PLC, प्रोग्रामिंग लॉजिक कंट्रोल. ही वाईडली वापरलं जातं, वाईडली PLC वापरला जातो. ही काय आहे तर इंडस्ट्रियल कम्प्युटर डिझाईन फॉर कंट्रोल. इंडस्ट्रीने एक कम्प्युटर डिझाईन केलाय, याचा PLC दिसतो आपल्याला, जी की ओव्हरऑल सिस्टीम कंट्रोल करतो. कंट्रोल काय करतं, मशीन्स ज्या या मशीन्स जोडल्या तिकडं इकडं इकडं जे जे आउटपुट्स इनपुट्स येत आहेत ते मशीन्स आणि प्रोसेसेसला कंट्रोल करतं. ऑपरेट बेस्ड ऑन प्रोग्राम लॉजिक. ही कसं काम करतं तर जे आपण प्रोग्राम अपलोड केलाय तो प्रोग्राम वरून ही लॉजिक लावतं, जसे इनपुट काय असेल, आउटपुट काय असेल, टायमर्स असतील, ते डिसाइड करून आउटपुट देतं हे PLC. दुसरा टूल आहे तो HMI. HMI काय करतं तर ह्युमन मशीन इंटरफेस, याचा फुल फॉर्म आहे. हे 2 मार्काला प्रश्न येतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे टूल जरी करून गेला, पहिल्या चॅप्टर मधले फक्त फीचर बेनिफिट्स, ती एक 5 लेअरचं जी आर्किटेक्चर आहे ते एक करायचे, आणि हे 2 मार्काला हे करायचे. PLC असेल, नंतर दुसरा आपण बघतोय आता HMI काय आहे, नावातच आहे, इंटरफेस आहे एक ह्युमन आणि मशीन मधला एक इंटरफेस आहे. प्रोव्हाइड करतं, काय करतं तर इंटरफेस बिटवीन ऑपरेटर अँड मशीन. एक ऑपरेटर आहे आणि मशीन आहे, त्याच्यामध्ये स्क्रीन जोडली, तर ह्याला बघतोय ह्यातून आणि ही स्क्रीन ह्याला जोडली, ही झालं यातलं इंटरफेस. एक डिस्प्ले असतो जो रिअल टाइम डेटा ह्या ह्युमनला देतो. ह्युमन आहे ह्या ह्युमनला एक रिअल टाइम डेटा ह्या मशीनचा देतोय मॉनिटर करण्यासाठी. दिस इज HMI. नाव नेक्स्ट थर्ड इज SCADA, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ऍक्विजिशन सॉरी. स्काडा ही वाईडली वापरली जाते, तुम्ही पण ऐकले असेल सगळीकडे स्काडा ही सगळीकडे वापरली जाते. यूज फॉर मॉनिटर अँड कंट्रोल लार्ज स्केल. स्काडा ही HMI सारखीच आहे. स्काडा एक डिस्प्ले अशा प्रकारे असतो. स्काडा एक डिस्प्ले, इकडं सिस्टीम आहे, लार्ज सिस्टीम आहे बट, आणि इकडं ह्युमन इंटरफेस आहे मधला, आणि ही सिस्टीम स्काडा कलेक्ट करते आणि स्टोअर करणार आणि रिअल टाइम डाटा या डिस्प्लेवर दाखवणार, आणि जो ह्युमन आहे तो हे डाटा पाहतो. दॅट्स इट.
Now next slide is DCS, Distributed Control System. डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम काय करतं तर मॅनेज करतं कॉम्प्लेक्स इंडस्ट्रियल प्रोसेसेस असतात त्या मॅनेज करतं. परत कॉमनली युज्ड इन पॉवर प्लांट जे असतात ना जे तिथे कॉमनली यूज केलं जातं रिफायनरीज फॉर रोबोस्ट कंट्रोलसाठी. कॉम्प्लेक्स इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलेत एक इकडं सिस्टीम आहे एक इकडे ती कंट्रोल करून एका जागेवरती एक डिस्प्ले देते त्याला माझं डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम. जनरली जी स्मार्ट सिटीज असतात ते वापरलं जातं. नाव नेक्स्ट इज टूल इज HCS, हायब्रिड कंट्रोल सिस्टीम. हायब्रिड नावातच आहे हायब्रिड आहे म्हणजे ह्या 2-3 सिस्टीम इन्क्लूड असणार आहेत. हायब्रिड कंट्रोल सिस्टीम कंबाईन अँड स्ट्रेंथ ऑफ PLC असेल DCS टेक्नॉलॉजी एकत्र करून जी सिस्टीम बनवली आपण ती सिस्टीम आहे हायब्रिड कंट्रोल सिस्टीम. ही काय करते ऑफर करते बोथ फ्लेक्झिबिलिटी अँड हाय रिलायबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी रिलायबल हाय कारण 2-3 सिस्टीमच्या टेक्नॉलॉजी एकत्र वापरल्या गेल्या आहेत. कशासाठी आयडियल आहे चांगली कशासाठी आहे तर ऍप्लिकेशन रिक्वायर डायव्हर्स कंट्रोल कॅपेबिलिटी जिकडून म्हणजे खूप जास्त आपल्याला कंट्रोल ऑप्शन्स पाहिजेत त्याच्यासाठी ही हायब्रिड कंट्रोल टेक्नॉलॉजी चांगली आहे. ओव्हरऑल आपण इथे पूर्ण आपला सिलेबस पाहिलेला आहे. एक इन्स्टंट रिव्हिजन होती जी की तुम्ही एक्झामच्या आधी करू शकता आणि तुम्ही सिलेबस जरी पाहिला तरी आपण यात ओव्हरऑल ऑल पॉइंट कव्हर केलेले आहेत. हा चॅप्टर आहे तो 8 मार्क्सचा चॅप्टर आहे आणि इझी आहे म्हणजे टूल्स आहेत फीचर्स आहेत ऍडव्हान्टेज आहेत डिसएडव्हान्टेजेस आहेत. ती ऑटोमेशनची करू शकता तुम्ही आणि दुसरा कोणता चॅप्टर पाहिजे असेल तर किंवा दुसरा कोणता 6व्या सेमिस्टरचा जर सब्जेक्ट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आपण त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ करू आणि याच्या नोट्स जरी पाहिजे असतील तरी नक्कीच कमेंट करा. थँक्यू.